नमस्कार, मी नीना शरद भट्टे. नमस्कार, मी निकिता अक्षय भट्टे. वेलकम टू सासबहू लोकजोक रेसिपीज. तर आई, आज तुम्ही काय शिकवणार आहात? आज तू जेव्हा जेव्हा हॉटेलमध्ये जातेस बरोबर. तेव्हा तेव्हा ऑर्डर म्हणजे पालक पनीर. अरे त्यापेक्षा घरी करून खा ना तू. पण मला आवडते ना पालक पनीर. पण मग तर तुला शिकवते. हा, आणि तू आज बघून ठेव कसं करायचं. एवढं कॉम्प्लिकेटेड नाही, अजिबात नाही. मी साधी सगळ्या आपल्या ज्या ज्या रेसिपीज असतील ना त्या खूप साध्या असतील, सिंपल असतील आणि ज्या तुम्ही पटापट करता येतील अशाच असतील. तर आपण पहिले पालक पनीरचं साहित्य बघूया. थोडी पालक आहे, 1 bunch of पालक, पनीर, टोमॅटो, 2 tomatoes, मिरच्या, 8 to 7 कांदा आहे बारीक कापलेला आहे, 1 small onion which is finely chopped, लसूण बारीक कापलेले आहे, grated garlic, आलं, grated ginger, हे धणे जिरे पुडे cumin coriander powder, आणि मीठ, salt, तेल. oil. भांड्यात पाणी घ्यायचं. Okay, you have to put some water to give it. कशासाठी? याच्यात पालक उकळायचं आपल्याला. In order to boil palak. तर पालकची ना थोडी कवळी देठं पण मी घेते, कारण थोडी कवळी पानं देठं असतील ना ती पण घ्यायची. आपल्याला ह्याच्यात उकळवायचं आहे आणि वाटायचं आहे. So it is advised, it is better if you take the tender stem of palak as well while boiling it. अच्छा, सगळं एकत्र बॉईल करायला टाकायचं. थोडं पाणी पाहिजे तर अजून. some water is required. हे बघ, आता हे जरा एक झालं ना, थोडंसं गरम टाकलं ना की ह्याच्यात थोडी अशी टोमॅटो पण टाकायची. अच्छा. Once you see that it is boiling up, at that point in time place some tomatoes in it. हे आपण, why do we do this, आई? म्हणजे आपल्याला या दोघांची एकदमच So both of them together they get boiled and then the puree can be done together. उकळलं नाही की हे बंद करायचं. पण हे जर किती साधारण आता किती टाइम लागतो? साधारण एक 5 मिनिटं तरी लागली. हे उकळायला पाहिजे. Okay, आता so it आपल्याला takes 5 minutes to boil, right? All right. आता हे ना असं जरा काढून थोडंसं मी वाटायचं म्हणून मी जरा कापलेल्या वगैरे अख्खीच पालक ठेवलेत ना. Since we have to grind, which is why we've taken 1 full bunch of palak and we've not finely chopped it rather. So we'll place everything, we'll take it out and drain the water out of it. आता हे बघ, ह्याला तुम्हाला जेव्हा पालक पनीर आपण खातो तेव्हा ग्रीन कलर असतो खूप, बरोबर? Right. तर हे ना जर थंड पाण्यात ठेवलं, टोमॅटो नको हे, तर त्याचा कलर आहे ना चेंज नाही होत, ग्रीनच राहतो थंड पाण्यात ठेवलं तर. पण आता मग जर थंड पाण्यात ठेवलं तर मग याच्यातले सगळं सत्व निघून जातात, मग ते आपल्याला नको आहे. Okay. तर हे पाण्याचं काय? What do we do with the water? आता हे राहिलेलं पाणी आहे ना तुम्ही सूप मध्ये टाकू शकता, किंवा आता पालक पनीर मध्ये जेवढं पाणी लागेल ते हेच वापरायचं, किंवा सूप आपण करू शकतो. Right. तर So this water we can use it in a soup, all right. And while making this palak paneer, as and when we would require water, we'll use the same water. टोमॅटोची सालं जर निघतात ना तर काढून टाकायची. To remove the skin of tomato. Why do we do this? टोमॅटोची स्किन म्हणजे तो लागायला ना पाहिजे म्हणून. कधी आता बारीक चिरला असं तर लागणार नाही. आता हे आपल्याला वाटायचंच आहे, पण जर निघते ना तर काढायच्या 4 मिरच्या पण टाकतोय वाटायला, कारण का ज्याला तिखट पाहिजे असेल त्यांनी वाटायला टाका. आणि जर लहान मुलांना करायचं असेल, मोठ्या माणसांना, अगदी वयस्कर माणसांना करायचं असेल तर तुम्ही वाटायला नाही टाकली तरी चालेल. So we'll take 4 chilies according to the flavor of spiciness that you want. So हे सगळं आपण green मस्त पेस्ट होते. This is how this green paste is ready. Nice. ऑइल टाकूया जास्त नको. Some oil. जर तुमच्याकडे बटर असेल तर बटर टाका. If you wish to use butter, you can use butter. 1 spoon of garlic. 1.5 rather. आलं थोडं कमी टाकायचं. A little less garlic. Ginger, sorry. एक बारीक छोटा कांदा आहे, बारीक कापलाय. Onion. आणि आता मगाशी आपण मिरच्या टाकल्यात म्हणून फक्त मी 1-2च टाकले, ते पण अर्ध्या करून, आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. जरा परतलं ना, राईट, त्याच्यात 1 चमचा भर धण्याची पूड टाक.
Then put this cumin coriander powder, 1 full spoon. आणि And then the puree in it. Puree of palak and spinach. त्याच्यात हळद नाही घालायची. हळद घातली ना की तो कलर बदलतो. One tip that you should not put turmeric into it. If you put it, like you will see the color will start changing. So it is आता राहिलेलं पाणी होतं ना ते ह्याच्यात घालून वेस्ट नाही घालवायचा. आपण ह्याच्यात मीठ नाही टाकले. असं 5 मिनिटं थोडं शिजून घ्यायचं. आता थोडं मीठ टाकू. Now put some salt. थोडेच अजून आता वरून थोडीशी धणे जिरं पुढे याची मीठ. दुसरी त्याला कसली चव नाही आहे पण याची चव छान आहे. Cumin coriander powder. दळून घ्यायचं. बारीक करायचं आणि आता झालं ना की त्याच्यात पनीर टाकायचं. पनीर तुला पाहिजे तर फ्राय करून टाकू शकते. आता हे माझं मी असंच टाकले. After you see the bubbles in the gravy, place paneer into the gravy. It is advised, I mean, like if you choose to fry it prior to that, then it is fine. But we've just placed it the way, you know, just by chopping it. आता बंद करायचं. Now close. Turn off the gas. वाव, आई एकदम सोपं, सिम्पल आणि ऑसम. म्हणजे आता हॉटेलमध्ये जायची गरज नाही. जेव्हा जेव्हा पाहिजे ना तेव्हा ही अशी प्युरी करून ठेवली ना तुम्ही फ्रीजमध्ये तरी पण तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा पनीर टाकून करू शकता. आणि याच्यावर आता तुम्ही क्रीम काढून मुलाला देऊ शकता. तर तुम्हाला जर हे आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. Guys, friends, we need your support. As you know, we are making these wonderful recipes just for you. Kindly like, share and subscribe. Share. Alright? And if in case you have any such recommendations or suggestions, kindly please mention it below the link.